आणि आम्ही तुमची वाट पाहत होतो आणि हे सभागृह ही वास्तू आज पुन्हा एकदा 4 वर्षानंतर जिवंत झाल्यासारखी वाटते आहे आणि अशी आता पुढच्या 5 वर्ष देखील अशी जिवंतपणा या वास्तूमध्ये राहील। मी खरं तर महायुतीचे आमचे नेते, देशाचे कर्तव्यदक्ष नेते, पंतप्रधान सन्माननीय नरेंद्र मोदी साहेब, महाराष्ट्र राज्याचं कणखर नेतृत्व आणि आपल्या मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिवसेनेचे आमचे मुख्य नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब, नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री सन्माननीय सुमित्राताई पवार यांचं मनापासून आभार व्यक्त करतो। शिवसेना, भारतीय जनता पार्टी, RPI या पक्षाचे सर्व लोकप्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांचं मनापासून मी आभार व्यक्त करतो, कारण त्यांच्यामुळे ते प्रचंड यश या मुंबई शहरामध्ये मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मिळालेलं आहे। 118 दोन पक्षांचे, शिवसेना आणि भारतीय जनता पार्टीचे, आणि आता अजित पवार आणि शरद पवार साहेबांचे पक्षाचे 4 असे मिळून 122 असे एवढं क्लिअर मेजॉरिटी असणारी सरकार म्हणजे सत्ता या मुंबई महानगरपालिकेमध्ये आता स्थापन झालेली आहे। आणि आपल्या माध्यमातून मुंबईकरांना विश्वास देऊ इच्छितो की मुंबईचा जो विकास राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या नेतृत्वाखाली झपाट्याने चालू आहे, त्याच झपाट्याने या मुंबई शहराचा विकास देखील झपाट्याने होईल। आपल्या काही पत्रकारांनी विषय काढले ते अतिशय महत्त्वाचे आहेत। गेल्या 4 वर्षामध्ये प्रशासनाने ज्या गतीने या मुंबईचा विकास करायला पाहिजे होता त्या गतीने झालेला नाही, आपल्याला मान्य करावं। आणि त्याच्यासाठी लोकप्रतिनिधी असणं, लोकप्रतिनिधींचं वचक असतं प्रशासनावरती, आता ते ह्या पुढच्या 5 वर्षामध्ये होईल। आणि आपण चुनूक पाहिली असेल की ह्या मागच्या काही महिन्यांमध्ये मुंबईतील जवळजवळ 70 ते 80% रस्ते सिमेंट कॉन्क्रीटचे बनवण्याचं धोरण जे राज्य शासनाने आदेश दिले या मुंबई महानगरपालिकेला की या ठिकाणी मुंबईत होतात, आणि फेज 3चं टेंडर होऊन उर्वरित जे काही रस्ते आहेत हे मुंबईमध्ये सिमेंट कॉन्क्रीटचे होतील। याचाच अर्थ असा आहे की मुंबई शहर हे भविष्यामध्ये खड्डेमुक्त होईल आणि पावसाच्या पाण्याचा निचरा देखील अतिशय चांगल्या पद्धतीमध्ये होईल। त्यामुळे कोणतरी आमच्यावरती टीका करणारी किंवा मुंबई महानगरपालिकेवरती टीका करणारी एखादी व्यक्ती काय याच्या पुढे आपल्याला कुठेही पाहायला मिळणार नाही, हे आपल्याला मी या ठिकाणी खात्री देतो। दुसरं महत्त्वाचं आपण म्हणालात की शिक्षणाच्या संदर्भामध्ये मुंबई महानगरपालिकेने, महापौर मॅडम म्हणाल्या तशा, आमची जबाबदारी आहे आणि प्रशासनाचं कर्तव्य आहे की या मुंबईतील ज्या मराठी शाळा आहेत, उर्दू शाळा आहेत, यांचं शिक्षणाचा दर्जा सुधारला पाहिजे। खरं तर शिक्षणाचा दर्जा सुधारण्याच्या अगोदर की मुंबई महानगरपालिकांच्या शाळांच्या वास्तू सुधारल्या पाहिजेत। चांगल्या वास्तू तुम्ही जर या खाजगी शाळांसारख्या दर्जेच्या तोडीच्या दिल्यात तर त्या ठिकाणी आपले पालक आपल्या मुलांना त्या शाळेमध्ये टाकतील, इथपासून ही सुरुवात आहे। त्यामुळे महापौर मॅडमना आणि मी प्रशासनाच्या माध्यमातून आम्ही शिक्षण विभागाला सर्वच जण या बाबतीमध्ये काम करायला लावणार आहोत। रुग्णालयाची आवश्यकता आहे, मी माझ्या भाषणामध्ये म्हटलं, नायर, KEM यासारखी मोठी रुग्णालय मुंबई शहरामध्ये किमान 5 वर्षाच्या एका कालावधीत एक तरी रुग्णालय उभं केलं गेलंच पाहिजे। हे धोरण ताई मुंबई महानगरपालिकेने अंमलबजावणी करायलाच पाहिजे असं आपण ठरवलं पाहिजे आणि ते त्यांच्याकडून करून घेतलं। दुसरं असं आहे की मुंबई शहरामध्ये वाढती लोकसंख्या पाहता मुंबई शहराला भविष्यामध्ये पाण्याचा पुरवठा ही एक मोठी समस्या या ठिकाणी होणार आहे। आणि मध्यंतरीच्या काळामध्ये समुद्राचं पाणी, खारं पाणी गोड करण्याचा देखील आपण प्रयत्न करत होतो। त्याच्याऐवजी मुंबई शहर किंवा मुंबई शहरापासून ठाणे, पालघर या आजूबाजूच्या शहरात आपल्याला जर कुठे आणखीन धरणं आपल्याला नवीन करता आली तर ते करणं अतिशय महत्त्वाचं आहे। त्या दृष्टीने देखील प्रशासनाला काम करायला लावणं हे आमचं काम आहे। साहब, शताब्दी हॉस्पिटल में दवा नहीं है और न वहाँ पे कोई एक्सरा चालू है, न कोई मशीन चालू है, साथ साथ वहाँ के कर्मचारियों को पगार तक नहीं मिल रहा, उस पर क्या कहना है? नहीं, यही तो अभी महापौर मैडम ने भी कहा पगार तक नहीं मिल रहा है साहब। पगार मिलना चाहिए, जो काम करेगा उसको तो पगार मिलना ही चाहिए। और